देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। सध्या चोपडा तालुक्यात लाल कांदा काढणीला सुरुवात झाली, मात्र बाजारभाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। उत्पादनाचा खर्च देखील निघत नाहीये, यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी शेतकऱ्यांकडून कांद्याला भाव का कमी मिळतोय याबाबत बातचीत केली। पडले आहेत भाऊ, मला एक सांगा, ते गेल्या 15 दिवसापासून बाजार कांद्याचे दर जोडजोड 4,000 ते 4,500 क्विंटल या भावाने विकले जात होते। आता कुठेतरी 1,800 ते 2,000 रुपये क्विंटल विकली जाते। याबाबत आपण काय म्हणा? जेव्हा आता माझा माल आता चालू झाला आहे कांद्याला, आणि मागच्या 8-10 दिवसापूर्वी बाजारभाव 4,500 होता, तर इंदूर मार्केटला आवक काहीच नाही। तरी शासनाने काय कर लादला काय सांगता येणार नाही, पण ते सांगतात आणि डायरेक्ट निम्म्यावर भाव आला आहे। 1,800 ते 2,000 आहे आता माल कांद्यावर आहे। जास्त पावसाळ्यामुळे उत्पन्नसुद्धा घटे, तरी शासनाने असं करायला नको आहे। प्रत्येक जेव्हा हंगाम निघतो, मागच्या वर्षी बी कांद्याचा हंगाम निघाला तेव्हा बी 4,000 भाव होता, तेव्हा बी शेतकऱ्यांनी 1,500 भाव विकला आहे। तर हे चुकीचं आहे, शेतकऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यावं। केंद्र सरकारने निर्यात शुल्क 20% वाढवली, हे कुठेतरी त्याचा परिणाम जाणवतोय का असं आपल्याला काही वाटतं का? तेच सर्वत्र चर्चा तीच चालू आहे की शासनाने 20% कांद्यावर कर लादला आहे बुवा, त्यामुळे हा बाजारभाव असे व्यापारी सांगतात तिथले बरोबर इंदूरचे। एकंदरीत जर 1 एकर जर आपण कांदा लागवड केली तर साधारण किती खर्च हा शेतकऱ्यांना येत असतो? 40,000 ते 45,000 कांद्यापर्यंत खर्च येतो कांद्याला। आणि त्याच्यातनं समजा आता जर तुम्ही 1 एकर जर कांदा लागवड केला असेल तर त्याच्यातनं उत्पन्न किती क्विंटलपर्यंत येऊ शकतं? 100 क्विंटल उत्पन्न येतं ते, आणि 100 क्विंटलमध्ये 45,000 रुपये खर्च येतो। परंतु जर असेच बाजारभाव पडत असले तर शेतकऱ्यांना म्हणजे कुठंतरी मेटाकुटीस येईल असं आपल्याला वाटत नाही का? 100% शेतकरी हा जर हंगाम गेला तर 2 वर्ष शेतकरी सुधारणार नाही, तो डायरेक्ट म्हणजे कर्जबाजारीच होईल पूर्ण आता खर्च एवढा टाकलेला आहे, आणि भाव जर मिळाला नाही तो 2 वर्ष रिवर्स होतो पूर्ण।